तांबूल सेवन. तांबूल म्हणजे पान. पान म्हटलं की लगेच आपल्याला समोर येतो तो म्हणजे अमिताभ बच्चन. खाय के पान बनारस वाला खुल जाए बंद अकल का ताला. तर हे पान आयुर्वेद शास्त्रानुसार कोणी खाऊ नये म्हणून पहिलं आलंय. तर ज्यांना उरश्यतं म्हणजे ज्याच्या छातीमध्ये रक्ताच्या गुठळ्या झालेल्या आहेत, ज्याच्या तोंडातनं रक्त बाहेर पडतंय, ज्याचं शरीर रुक्ष आहे, ज्याच्या छातीमध्ये सतत दुखत राहतं, शरीर पूर्ण रुक्ष झालेलं आहे, ज्याच्या अंगातला स्नेहांश कमी झालेला आहे, त्याचबरोबर ज्यांना सतत चक्कर येते, मूर्छा, ज्यांना विषबाधा झालेली आहे, अशा लोकांनी शक्यतो तांबूलं म्हणजे पानाचं सेवन करू नये. पान जे आहे त्याला म्हणतात नागरवेलाचं पान. नागरवेल जो आहे तो बेसिकली कुठल्या कुठल्या आजारात पान खावं, तर ज्यांना पचन चांगलं व्हायची इच्छा आहे, ज्यांचे सतत गॅसेस होतात, पोट फुगतं, ज्यांना सतत संधिवाताचा त्रास होतोय, सांधे आखडतात, जेवल्यानंतर सांध्यांमध्ये जडपणा वाटतो, आखडल्यासारखं वाटतं, सतत दुखतं, अंगाला मुंग्या येतात, अशा लोकांनी पानाचं सेवन रोज केलं पाहिजे. ज्यांच्या मणक्याच्या हातापायाला मुंग्या येतात, आहे दोन्ही हाताला आणि दोन्ही पायाला मुंग्या येतात, आहे B12 कमी झालं आहे, अशा अवस्थेत पानाचं सेवन करायचं आहे. त्याचबरोबर ज्यांचं गॅसेस हे सतत होऊन मानेमध्ये अडकून त्यांना अप्पर ट्रॅपेझियस मसलचं पेन होतं आहे, त्या लोकांनी पानाचं सेवन करायचं आहे. पान हे शक्यतो जेवणानंतर खावं आणि ते खात असताना पानामध्ये तुम्ही कात, पान, बडीशेप, कंकोळ याचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर पान जे आहे, नुसतं नागरवेलीचं जे पान आहे ज्याच्यामध्ये सापाचा दंश झाला आहे किंवा गांधीन माशी चावलेली आहे, त्या केसमध्ये पानाचा रस जर तिथे लावला तर ते लवकरात लवकर बरं होतं. त्याचबरोबर ज्यांच्या जखमा बऱ्या होत नाही आहेत, खूप दीर्घकाळच्या जखमा आहेत, त्या जखमांवरती जर पानं बांधून ठेवली तर त्या जखमा लवकरात लवकर बऱ्या होतात. तसंच पान जे आहे, पानाचा रस ज्याला सतत पोटात आगाग होते, पोटात काही केल्या ती आगाग कमी होत नाही, त्या अवस्थेमध्ये पान आणि एक विलायचीचा तुकडा त्याच्यासोबत खाल्ला तर ती जळजळ कमी होते, लघवीची आगाग कमी होते. तर एक लक्षात घ्या, हे जे पान आहे ते रोजच्या जेवणानंतर तुम्ही जर खाल्लं तर नक्कीच फायदा होईल. पण कोणी खायचं नाही आहे हे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे.